चला मॅचला सुरुवात होते. पहिल्या फेरीतील आपण या ठिकाणी हा चौथा सामना पाहतोय. न्यू स्टार वसई वर्सेस आई जीवदानी स्पोर्ट वाळीव या दोन संघामध्ये. दोन्ही संघ आपण पाहिलं तर वसई तालुका आदिवासी क्रीडा स्टेशनमध्ये नामांकित संघ आहे. टॉप 10 चे संघ पाहायला मिळत आहेत. यावेळेस एकमेकाच्या विरोधामध्ये खेळताना नक्कीच पाहायला मिळतील हे दोन संघ. न्यू स्टार वसई आणि आई जीवदानी स्पोर्ट वाळीव. वाळीव टीमची निश्चित या ठिकाणी पाहिलं तर फर्स्ट बॅटिंग आहे. निलेश सांबरे ऑन स्ट्राइक वरती. पहिला बॉल इनफिल्डच्या वरून उडवलाय. चेंडू जाईल वन बाउन्स बॉर्डर लाईनच्या बाहेर. सीमारेषा बाहेर आलाय चौकार. तू ही मेरा जुनू यारा, तू ही अरमान है, तू मेरे साथ. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस ब्लॉक हॉल मध्ये चेंडूची हाताळणी केली होती. एक सिंगल धाव मात्र मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली गेली. निलेश सांबरेच्या बॅट मधून निश्चितच एक चौकार जरूर अगोदरच्या बॉल वरती या ठिकाणी पण येताना पहिला. आता मात्र एक सिंगल धाव येते. सध्या तरी आपण पाहिला तर टॉप 1 चा हा प्लेअर आपल्याला पाहायला मिळतो. निलेश सांबरे अनेक मालिकावीर, अनेक उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाजाचा किताब त्याच्या नावावरती देखील पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस ब्लॉक हॉल मध्ये चेंडूची हाताळणी केली होती. लॉंग ऑन ला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी राहुल गोंड पकडतो शेल आणि समाप्त झालाय. फलंदाज वसंत सांबरे या खेळाडूचा खेळ आउट. मारतो या 50. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. ऑलराऊंडर गोरसईचा भावेश पवार यो लेफ्टी. एक मोठी विकेट डाऊन झाले. वसंत सांबरे झेलच्या स्वरूपामध्ये बाद झालेत. अशोक सांबरे मैदानाच्या इन झालाय. यावेळेस चांगला फटका होता. मिड विकेटला मिळेल फक्त एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचले ते म्हणजेच 6च्या घरामध्ये 6 धावा धाव फलकावरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस स्टेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय आणि चेंडू जाईल सीमा पार. येतो हा आणखी एक महत्वाचा चौकार निलेशच्या बॅट मधनं. बजरंग बली बी टीम मोरसई गावाची. भावेश पवार पवन केने एवन जोडी या संघाची. भावेश पवार फास्टर बॉलर लावा तुम्ही सेफ्टी. भावेश पवार करी तो बॉलिंग लावा तुम्ही सेफ्टी. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. असा डेंजर धन्यवाद. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. धाव फलकावरती धावा आपण पाहिल्या तर पाहायला मिळत आहेत त्या म्हणजेच 10.
एक बाद 10 अशी सुरुवात झाली आहे जीवदानी स्पोर्ट वालीव टीमची. राहुल गुंड सांघिक दुसरं षटक, सांघिक पहिलं आणि संघासाठी हे दुसरं षटक असणार आहे राहुल गुंडचं. 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. एक फलंदाज मात्र जरूर बाद झालाय आहे जीवदानी स्पोर्ट वालीव टीमचा. राहुल गुंड यावेळेस गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस पहिलाच बॉल उडवलाय लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर सीमा रेषा पार आणि हा येतोय अशोकच्या बॅट मधनं षटकार. ऑलराऊंडर गोरसईचा भावेश पवार यो लेफ्टी. भावेश पवार हाय डेंजर पक्का, भल्या भल्यांना तो मारतोय छक्का. भावेश पवार पवन केनेची तर षटकार या ठिकाणी फिश केलाय. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस आपण पाहिला तर हा हॅपटॅकर बॉल होता आणि आपण पाहिला तर उजव्या स्टेजच्या बाहेर जाणारा बॉल आणि त्याला छेडछाडी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. बॅटची लिडिंग एज, बाकीचं काम यष्टीरक्षक सुरेंद्र गाटाल यांच्या माध्यमातून चांगलं झालं. झेल मात्र इष्ट्यांच्या मागे पकडला गेला आणि आणखी एक फलंदाज या ठिकाणी बाद होतो अशोक. गाडी हारलेला सामना जिंकून दाव्या सामन्याची विनर भारी. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. ऑलराऊंडर गोरसईचा भावेश पवार यो लेफ्टी. कटार दुबई रायगड ठाण्यात मारतय हो 50. कटार दुबई रायगड ठाण्यात मारतय हो 50. भावेश मारतो या 50. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. हा चेंडू मात्र डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय. जवळजवळ या ठिकाणी पण पाहिलं तर 3 चेंडू टाकून झालेत आणि 3 चेंडूमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्यात. यावेळेस आपण पाहतोय संदीप सांबरे मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. यावेळेस आपण पाहिलं तर चांगला गुड एफर्ट्स पाहायला मिळाला प्रज्वल करणं. तर 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केले. 2 टीमचे टोटल जाऊन पोहोचले ती म्हणजेच येस सेफ आहे का? येस सेफ आहे. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं फटका सुंदर आहे. ओ हो यावेळेस देखील सुंदर क्षेत्ररक्षण अनिकेत चौधरीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. थोडीशी ताकद मात्र कमी पडली परंतु काय अगदी हवेमध्ये झेप घेऊन यावेळेस चेंडूला
अडवलं गेलंय आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिलं तर दोन ओव्हरचा खेळ मात्र संपन्न झालाय. 19 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. सुरेंद्र घाटाल येतोय. त्यावेळेस आल्या आल्या पहिला बॉल खूप चांगला त्याने टाकलाय. कारण सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर अंपायरच्या भूमिकेमध्ये निश्चितच चांगली अंपायरिंग त्यांच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळाली या ठिकाणी. यावेळेस अजून एक डॉट बॉल येतोय. यावेळेस समोरच्या दिशेनं खाली क्षेत्रातून बॉल मात्र बॉर्डर लाईनच्या बाहेर ट्रॅव्हल झालाय. 4 धावांकरिता आणखी एक महत्वाचा चौकार संदीपच्या बॅट मध्ये या ठिकाणी येतोय. चौकार या ठिकाणी पेश केलाय. चौकारांना धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 23. पुन्हा एकदा फुल टॉस डिलिव्हरी होती. यावेळेस आपण पाहिलं चेंडूला पाठवलंय कॉर्नरच्या दिशेनं. प्रज्वल आणि अनिकेत 2 क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, परंतु 2 धावा कंप्लीट केल्यात आणि या 2 धावेनं धावफलक जाऊन पोहोचते ते म्हणजेच 25 या आकड्यावरती. यावेळेस आपण पाहिलं तर एक सिंगल धाव या ठिकाणी पूर्ण केले आणि सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 27 आकड्यावरती. हा चेंडू असणार आहे वाईट. चौथ्या षटकाला मात्र या ठिकाणी प्रारंभ झालाय.
येस चेंडू असणार आहे हा नो. लाईन टच जरूर या ठिकाणी झालाय. षटकातील हा पुढचा बॉल. यावेळेस फटका चांगला आहे. आडव्या बॅटचा या ठिकाणी प्रयास जरूर केला होता. काऊ कॉर्नरच्या दिशेनं चेंडू मात्र रवाना झाला होता. राहुल गुड त्या क्षेत्रामध्ये होते. एक सिंगल धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 30 या कड्यावरती. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस फटका चांगला आहे. चेंडू जाईल डीप मिड विकेट बॉर्डर लाईनच्या बाहेर सीमा रेषा पार. येतो हा षटकार. षटकार या ठिकाणी पेश केलाय आणि षटकारांना धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 36 धावा धाव फलकावरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा फुल टॉस बॉल. यावेळेस काऊ कॉर्नरच्या दिशेने पकडला जातोय शेल आणि समाप्त झालाय. फलंदाज निलेश सांबरेचा देखील खेळ आउट. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहे. धावफलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतोय ते म्हणजेच 36-36च्या आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रज्वल जाधवचं देखील चांगलं षटक या ठिकाणी पाहायला जरूर मिळत आहे. षटकार जरूर आलाय त्याच्या ओव्हर मध्ये. यावेळेस आपण पाहिलं तर अनिकेत चौधरी होता लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. एक सिंगल धाव या ठिकाणी पूर्ण होते आणि सिंगलच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचले तर 37 आकड्यावरती. यावेळेस शेवटच्या बॉल वरती या ठिकाणी आपण पाहिला तर हा षटकार आलाय आणि षटकारांना धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 43 आणि लक्ष असणार आहे 44 धावांचं.
धन्यवाद डीजे, थँक्यू. या ठिकाणी आपण पाहिलं तर हरिचंद्र भोईर दादांचे शुभागमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम, सहर्ष स्वागत असणार आहे या टायगर चषकामध्ये. 44 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय न्यू स्टार वसई टीम समोर. जीवदानी स्फोट वालिवनं. चला, दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लगेच यायचे आहेत. एक जबरदस्त मॅच या ठिकाणी पाहायला मिळत आहे. दोन्ही संघ आपण पाहिले तर समान ताकदीचे आहेत. दोन्ही संघामध्ये चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. आई जीवदानी वालीव म्हटलं तर सांबरे ब्रदर्स त्यांच्या टीम मध्ये पाहायला मिळत आहेत. तर या ठिकाणी आपण पाहतोय फिरीबाबा पापडे आणि जय हनुमान स्पोर्ट पायगाव. तर जय हनुमान स्पोर्ट पायगाव काही कारणास्तव या ठिकाणी उपस्थित राहणार नाहीये, परंतु वाघोबा स्पोर्ट बावकाले आणि होली क्रॉस घोडबंदर टीमला निश्चितच लवकरात येण्याची कृपा करावी. यावेळेस आपण पाहतोय चांगला फटका होता. स्क्वेअर लेगच्या दिशेनं एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. लक्ष आहे ते म्हणजेच 44 44 धावांचं प्रति षटकामागे 11ची सरासरी आहे. यावेळेस आपण पाहिलं तर पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. डॉट बॉल. संदीप सांबरेचं हे पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेस आपण पाहिलं तर चांगला बॉल होता, त्याला मात्र सन्मान दिला गेलाय. एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली गेली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच यावेळेस आपण पाहिलं तर पुन्हा एकदा फाईन लीग च्या क्षेत्रामध्ये हा चेंडू मात्र जाताना आपण पाहिला होता. पुन्हा एकदा एक सिंगल धाव या ठिकाणी पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचल्या 3 या आकड्यावरती.
यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा एक सिंगल येते. चांगली बॉलिंग या पॉवर प्लेच्या षटकामध्ये संदीप सांबरेकडनं पाहायला मिळते. संदीप सांबरेचा देखील खेळ चांगला राहिलाय वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन मध्ये. यावेळेस हा झोन मध्ये बॉल टाकला होता राहुल गुणशा आणि चेंडूला पाठवलं सीमा रेषा पार. 6 धावांकरिता आला हा षटकार. सांभाळे घसरल पाय ग बर 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 सांभाळे घसरल पाय ग वै तुझं धोक्याचं हाय ग सांभाळे घसरल पाय ग वै तुझं धोक्याचं हाय ग ऐकून घे शैला लग्नाच्या पहिला ताळा करायचा नाही ग. यावेळेस आपण पाहिलं तर हा शौकार मात्र अडला गेलाय. 2 धावा या पहिल्या बॉल वरती येताना आपण पाहतोय आणि 2 धाबेनं धाव फलक जाऊन पोहोचतंय ते म्हणजेच 12 या आकड्यावरती. यावेळेस हा वेगवान बॉल टाकला होता परंतु चेंडू थांबणार नाहीये. सुरुवातीला आपण पाहिलं तर फलंदाज बीट झाला त्याच्यानंतर यष्टीरक्षक देखील बीट झालाय. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर रवाना झालाय. 4 धावांकरिता आलाय शौकार. धन्यवाद. डीजे घोटाळा तर झालाय मैदानाच्या आतमध्ये. चौकार या ठिकाणी आलाय. चौकारनं धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 16 धावा. 11च्या सरासरीनं 44 धावा 4 ओव्हर मध्ये पूर्ण करायचे आहेत नुस्टार वसईला. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर तेज तरार होता. जणू काही मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली ना तर वालीव एक्सप्रेस अगदी वेगानं धावली गेली. वेगवान हा बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण रिलीज होताना या ठिकाणी पाहिला. एक वेगवान गोलंदाजी करण्यासाठी जाणला जातो गोलंदाज वसंत सांबरे. यावेळेस आपण पाहिलं तर रनअप मध्ये थोडासा मात्र अडथळा या ठिकाणी निर्माण झाला. डेड बॉल असणार आहे हा. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता सुरेंद्र घाटालला मात्र एकदा पूर्ण झाले. कदाचित दुसरी देखील पूर्ण होईल आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होत्या. 2 धावेनं धाव फलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 18च्या घरामध्ये 18 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. प्रत्येक ओव्हर मध्ये एक मोठा फटका हवाय. त्यानंतर सिंगल डबलनं देखील प्रवास केला नुस्टार वसई टीमनं. तरी सुद्धा मात्र विजयाचं लक्ष सहजपणे पार केलं जाईल.
यावेळेस बॅटच्या रडार मध्ये हा चेंडू मात्र सापडला गेलाय आणि त्याच्यावरती केले आक्रमण, मोठा प्रहार केलाय, चेंडूला पाठवले लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर. सुरेंद्रच्या बॅट मध्ये येतो हा षटकार. वो तो फिरतो है माग माग, सारी पब्लिक फिरते माग, असा रुबाब डेरिंग बाज, आगे रुबाब डेरिंग बाज. आदे संदेश दादाची जोडी, कशी जोडीला फिरतात वाघ. धन्यवाद डीजे. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आणखी एक मोठा विकेट. चेंडू जाईल सीमारेषा पार. 6 धावांकरिता बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. जोडीला फिरतात वाघ, आदे संदेश दादाची जोडी, कशी जोडीला फिरतात वाघ. आदे संदेश दादाची जोडी, कशी जोडीला फिरतात वाघ. कॉलर टाईट करून फिरतो गाडीत, जोडी भावांची फेमत दोस्ती यारीत. कॉलर टाईट करून फिरतो गाडीत, जोडी भावांची फेमत दोस्ती यारीत. धन्यवाद डीजे. 30 धावा धाव फलकावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 11च्या सरासरीनं वाटचाल करायची होती परंतु वाटचाल झाली आहे ती म्हणजेच 15च्या सरासरीनं. आता मात्र जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती म्हणजेच 12 मध्ये 14. यावेळेस फटका फसलाय, क्षेत्ररक्षक खूप दूर आहे. कदाचित हा झेल पकडायला हवा होता. या ठिकाणी गुच्छाने विकेट पकडावे लागतील जर दबाव निर्माण करायचं असेल तर विकेटवरती विकेट मिळवावी लागेल. या ठिकाणी आपण पाहिलं तर जयवंत तारवी दादांचं देखील शुभागमन झालेलं आहे. आपणास विनंती करतोय आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. यावेळेस आपण पाहिलं तर राहुलच्या बॅट मधनं हा येतो षटकार. असे मैतार जिगर बाद, त्यांचे मैतार जिगर बाद. आदे संदेश दादाची जोडी, तशी जोडीला फिरतात वाघ. आदे संदेश दादाची जोडी, तशी जोडीला फिरतात वाघ. आदे संदेश दादाची जोडी, तशी जोडीला फिरतात वाघ. यावेळेस आपण पाहिला तर सुंदर क्षेत्ररक्षण झालं, सेफ आहे. फक्त एक सिंगल धाव डिग्री पूर्ण होते. सिंगलच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचले ते 39 आकड्यावरती. यावेळेस मिस टाइम फटका पाहायला मिळतोय. थर्डमॅनच्या दिशेने चेंडू मात्र रवाना झालाय. चेंडू जाईल सीमा रेषा पार. चौका 4. असे मैतार जिगर बाद, त्यांचे मैतार जिगर बाद. आदे संदेश दादाची जोडी, तशी जोडीला फिरतात वाघ. धन्यवाद डीजे. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर हा पलटी फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. धावसंख्या समान झाले, एका धावेची आवश्यकता आहे. हा डॉट बॉल येतोय. चेंडू शिल्लक असतील 7 आणि धावांची गरज आहे फक्त आणि फक्त एक सिंगल. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर शेवटच्या बॉलवरती विकेट मिळवला. जोडीला फिरतात वाघ. आदे संदेश दादाची जोडी, जोडीला फिरतात वाघ.
कुलबीरा माऊलीचा अरे कालवारी यार गावाचा भक्त कालिका मातेचा. यावेळेस फटका चांगला आहे स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडू जाईल सीमा पार आणि आणखी किती या ठिकाणी शौकार आणि अशा पद्धतीने या ठिकाणी पण पाहिला तर नुस्टार वसई संघ मात्र विन झालाय. कॉंग्रॅच्युलेशन नुस्टार वसई अँड हळक जीवदानी स्पोर्ट वाळीव. भावाभावांची ताकद ही हाय ठाऊक जिल्ह्याला आम्ही अगरी वाघाव भिवंडीत